नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील त्यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आणि विधवा पेन्शन योजनेतील सर्व विधवा महिलांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये 2500 रुपये वाढ झालेली आहे आणि या अनुदान वाढीमागे सर्वात मोठं योगदान हे आपले बच्चूभाऊ कडू यांचं आहे। आणि आता या संदर्भात बच्चूभाऊ कडू यांनी महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे दिव्यांग लाभार्थ्यांना आणि विधवा व निराधार महिलांना खूपच मोठा फायदा होणार आहे आणि त्यामुळेच आपण सुद्धा बच्चूभाऊ कडू यांना सपोर्ट केलं पाहिजे। तर आपल्याला आठवण असेलच की बच्चूभाऊ कडू यांनी रायगड येथे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी, विधवा महिलांसाठी आणि त्यासोबतच शेतकरी बांधवांसाठी रायगड येथे 3 दिवस आंदोलन केलं होतं, म्हणजेच उपोषण केलं होतं। आणि त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चूभाऊ कडू यांना आश्वासन दिलं होतं, पण या संदर्भात कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही आणि त्यामुळे पुन्हा बच्चूभाऊ कडू यांनी मोजरी येथे 7 दिवसाचं उपोषण केलं। तर या उपोषणामध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब तर यांनी सुद्धा बच्चूभाऊ कडू यांच्या ज्या मागण्या होत्या, तर या मागण्यांमध्ये सर्वात महत्त्वाची मागणी ती म्हणजे दिव्यांग बांधवांना आणि विधवा महिलांच्या अनुदानामध्ये 6000 रुपयेपर्यंत मानधनवाढ करावी। आणि त्यांनी सुद्धा या संदर्भात त्या ठिकाणी फक्त आश्वासन दिले आणि फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसंदर्भात मागणी त्या ठिकाणी मान्य केली आणि मागणी मान्य करून सुद्धा दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये फक्त 1000 रुपये वाढ केली। आणि त्यामुळेच बच्चूभाऊ कडू यांनी पुन्हा एकदा दिव्यांग बांधवांच्या अनुदानामध्ये 6000 रुपये आणि विधवा महिलांच्या अनुदानामध्ये 6000 रुपयेपर्यंत वाढ व्हावी यासाठी नागपूर येथे मोठं उपोषण, मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि या आंदोलनामध्ये 20 प्रकारच्या मागण्या बच्चूभाऊ कडू यांनी सरकारसमोर मांडलेल्या आहेत आणि या 20 मागण्यांपैकी सर्वात महत्त्वाची मागणी ती म्हणजे दिव्यांग व विधवांना किमान 6000 रुपये प्रति महिना मानधन द्या। अशा पद्धतीची मागणी बच्चूभाऊ कडू यांनी सरकारसमोर ठेवलेली आहे। तर आता बच्चूभाऊ कडू हे आपल्यासाठी प्रयत्न करतायत आणि दिव्यांग लाभार्थ्यांना आणि विधवा महिलांच्या अनुदानामध्ये वाढ झाल्यानंतर याचा खूपच मोठा फायदा दिव्यांग लाभार्थ्यांना आणि विधवा महिलांना होणार आहे आणि त्यासाठी आपण सुद्धा बच्चूभाऊ कडू यांना सपोर्ट केलं पाहिजे। आणि बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून जी माहिती दिली जाते ती सर्व माहिती सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायची आहे आणि बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून जे उपोषण, जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये सहकार्य दाखवायचं आहे। आणि या संदर्भात मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्व माहिती येत असते, त्यामुळे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।